काय रोल सुरू ताई, आज तुम्ही भेट घेतली आहे, काय संदर्भात चर्चा झाली आणि पुढील काय आदेश दिले? 25 तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरमधली घटना आणि लोणावळामधली घटना, या दोन्ही घटनांना मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. राजगुरुनगरमध्ये झालेल्या घटनेमध्ये 8 आणि 9 अशा 2 लहान मुलींवरती, त्याच्यामधील एका 8 वर्षाच्या मुलीची हत्या आणि 9 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या अशी घडलेली घटना. आणि लोणावळामध्ये विसापूर जिल्ह्याच्या पायथ्याशी पोलीस अंमलदारांकडूनच एका 5 वर्षाच्या मुलीचा विनयभंग अशा घडलेल्या या 2 पुण्यातल्या घटना आपण पाहतोय. गेली काही दिवसामध्ये समाजामध्ये वाढत असलेली ही विकृती आणि त्यामुळे घडत असलेल्या या घटना, या सगळ्यांना आळा घालण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासन, शासन हे त्यांच्या स्तरावरती अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या घटना पाहिल्या तर मला अस्वस्थ होतं. खेडमध्ये घडलेल्या घटनेतला आरोपी हा पश्चिम बंगालचा आहे. गेली 8-9 वर्ष तो त्या भागामध्ये राहत होता आणि तो वरच्या मजल्यावर राहत होता. संबंधित मुली आणि त्यांचा परिवार खालच्या मजल्यावरही राहत होता. म्हणजे आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली. याच्यामध्ये SP पंकज देशमुख आणि त्यांचे सर्व टीमने चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आरोपीला, म्हणजे रात्री 9:03 6 मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे आणि 11:15 वाजता, म्हणजे मिसिंगचा गुन्हा हा 9:06 दाखल झाला. रात्री 11:15 वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला. पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केलं होतं. एक कुटुंब हे आर्थिक परिस्थिती खालावलेलं असल्यामुळे त्या मुली त्या ठिकाणच्या भागामध्ये लग्न असेल किंवा इतर कोणतं धार्मिक कार्य असेल तर बऱ्याच वेळा जेवणासाठी जात. त्याच्यामुळे मधल्या कालावधीमध्ये FIR दाखल झाल्यापासून त्यांचा शोध लागण्याच्या कालावधीमध्ये पोलिसांनी सगळे मंगल कार्यालय असतील किंवा त्या भागामध्ये जिथे जिथं कुठे काही धार्मिक विधी चालू असतील, लग्न कार्य असतील, तिथं कुठे जेवायला गेलेत का म्हणून त्यांचाही तपास केला. पण रात्री 11:15 वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या बॅरलमध्ये या दोन्ही मुलींचं मृतदेह आढळून आले आणि 11:15 नंतर त्यांनी संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर जर सगळे रेल्वे स्टेशन्स असतील किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल, या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पहाटे 4 वाजता, म्हणजे 4.5 तासामध्येच त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक झालेली आहे. यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहेत. या सगळ्यांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये 703/24 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 137(2), 103(1), 64(2), 65(96), 127(2) सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 6, 8, 10 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खऱ्या अर्थानं मुलीला न्याय देण्यासाठीची प्रोसेस चालेल. यामध्ये तातडीने चार्जशीट दाखल केली जाईल. सर्व तपास हा होत असताना तपासासाठी संबंधित प्रत्यक्षदर्शनी, अप्रत्यक्षदर्शनी, CCTV कॅमेरेज असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे. त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल. लवकरात लवकर राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी देखील मागणी करतोय आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. यामध्ये दुसरी घटना, तसंच संबंधित CWCच्या माध्यमातून आमचे जिम्मावाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. संबंधित कुटुंबाकडून कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक सहाय्य मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून सुद्धा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा कुटुंबाला आर्थिक सहाय्यही तातडीने दिले जाईल. यामध्ये दुसरी जी घटना आहे ती लोणावळा परिसरामधली आहे. यामध्ये गेले 2 महिन्यापूर्वी SRPF मधून आलेला आरोपी सचिन वसंत सस्ते 2 महिन्यापूर्वी ते मुख्य कार्यालय इथं जॉईन झाले होते आणि ख्रिसमसच्या दृष्टिकोनातून विसापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित आरोपीची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच परिसरामध्ये असलेल्या
खरं तर ह्या कुटुंबाचं संबंधित कुटुंबाचं तिथं हॉटेल आहे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठीची व्यवस्था आणि दिसावा अशा पद्धतीचं नियोजन त्या कुटुंबाच्या माध्यमातून तिथं केलं गेलं. या कुटुंबामध्ये 5 वर्षाची मुलगी आहे. तिचा खरं तर विनयभंग या सचिन सस्तेने केलेला आहे. त्याला कामावरून निलंबित केलेला आहे आणि अरेस्ट देखील केलेला आहे. या कुटुंबाला देखील आपण आर्थिक सहाय्य देतो. यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे. एकंदरीत या दोन्ही घटना पाहता आपल्याला खरं तर अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी तर फार मोठा जाणीव जागृतीचा कार्यक्रम जरी आपण घेत असेल तर प्रकर्षाने राहून एक गोष्ट मला जाणवते की म्हणजे बोबदेव घाटामध्ये घडलेली घटना असेल, नावाशेवाची घटना असेल, नवी मुंबईची घटना असेल, या सगळ्या घटनेमध्ये एकंदर आरोपी पाहिले तर हे परराज्यातले आहेत. म्हणून या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही शासनाला शिफारस देखील केली होती. पण आता मी प्रकर्षाने ही मागणी करेन की आपल्या भागामध्ये आलेला नागरिक मग तो परराज्यातून असेल, बाहेरून आलेला असेल, त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा. यामध्ये सोसायटीमध्ये नवीन राहायला आलेली व्यक्ती असेल, ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागामध्ये असेल, प्रभागामध्ये असेल, वॉर्डमध्ये असेल, आपल्या परिसरामध्ये घटनांमध्ये या जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोणावळ्याची घटना सोडली पण या घटनेमध्ये ही व्यक्ती ओळखीची होती आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी महाराष्ट्रामध्ये काम करतो. जवळजवळ 70 ते 75% घटना अशा असतात की संबंधित व्यक्ती, जवळचे नातेवाईक या सगळ्यांकडून घटना ज्या घडतात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून या अनुषंगाने एक जागरूकता असावी की जवळची जरी व्यक्ती असेल तरी अशा पद्धतीचं काही दृष्टी साळल्यास आम्ही खेड राजगुरुनगर भागामध्ये त्या मुली दोन्ही ज्या शाळेमध्ये होत्या तिथली सुद्धा माहिती गोळा करतोय. त्या शाळेमध्ये जात होत्या का, रेग्युलर जात होत्या का, नव्हत्या जात, शाळेमध्ये तशा पद्धतीचं प्रशिक्षण होतं का, पण आर्थिक कुटुंबाचा स्तर हा खालवलेला असल्याने त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था आणि त्या अनुषंगाने खरं तर शाळेत कदाचित त्या रेग्युलर नसतील जात तर ही माहिती त्या पोलीस स्टेशनपर्यंत कळत नसेल. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने निर्भया पथक, बीट मार्शल, दामिनी पथक या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेमधली गस्त वाढवण्यासाठी सुद्धा भर देतो आणि सुरक्षितेचा आत्मविश्वास या भागातील एकंदरच महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील, युवक युवती असतील, कॉलेजवयीन तरुणी असतील या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो. गेल्या 1 जुलैपासून खरं तर केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता असेल, त्याचबरोबर भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या 3 कायद्याची अंमलबजावणी केली आणि अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी ही कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना BNS मध्ये क्रमांक 5 चे प्रकरण आहे ज्यामध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कारवाई केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं BNSच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहे आणि या गुन्हे दाखल होत असताना घटनेच्या संदर्भात सुद्धा आणि राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करू. या अगोदर देखील कोल्हापूरच्या खुर्ची गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. कोथरूडची घटना असेल, त्याचबरोबर मावळमधली कातकरी समाजाची घटना असेल, या तिन्ही घटना ज्या 2 घटना ह्या पुणे ग्रामीण मधल्या आहेत यामध्ये सुद्धा आयोगाने पाठपुरावा केला होता. फास्ट ट्रॅकमध्ये या केसेस चालल्या होत्या आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आणि ती पूर्ण देखील केली. नंतरचा भाग वेगळा होता की दयेचा अर्जाची मागणी करणं आणि त्या प्रक्रियेतून जाणं. पण एकंदरच घटना घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क आहेत आणि या भागामध्ये राजगुरुनगरच्या भागामध्ये पेट्रोलियमची जास्तीची व्यवस्था ही कालपासून करण्यात आलेली आहे. मी उद्या स्वतः खेडमध्ये संबंधित घटनास्थळी भेट देणार आहे. शेजाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या पण हिंगोलीमध्ये पण अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे आणि या आधी कल्याणमध्ये म्हणजे या 4 दिवसामध्ये 4 घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. महिला अजूनही असुरक्षितच आहे यावरून दिसते. ठोस पावलं काय उचलली जाणार आहेत सरकारकडून आणि आयोगाकडून? कल्याणमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. कल्याणमधला जो आरोपी आहे त्या आरोपीला यापूर्वी देखील त्याच्यावरती खरं गुन्हा नोंद झाला होता पण ऑटिझम सर्टिफिकेट दाखवून त्यावेळेस ती पळवाट काढण्यात आली होती. या निमित्तानं मला मी प्रामुख्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करतोय की ऑटिझम ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांची परत एकदा पडताळणी करावं आणि ऑटिझम सर्टिफिकेटवरती कोणालाही त्या पद्धतीने दिलासा दिला जाऊ नये. कारण की हे एक विकृती आहे, लैंगिक विकृती आहे या माणसामध्ये आणि अशा पद्धतीने अत्याचार करून हत्या करणं. कल्याणच्या घटनेसंदर्भात सुद्धा आम्ही कालच संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत. माझ्या आयोगाच्या वतीनं देखील फास्ट ट्रॅक प्रोसेसवरती ही केस चालेल
आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. घटना घडूच नाही यासाठी खऱ्या अर्थानं आपण फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो. पण वाढतं नागरीकरण जर पाहिलं तर या सगळ्या घटनांमध्ये मी वारंवार सांगते की जे काही आरोपी आहेत 10 घटनांमधले 8 मोठ्या प्रमाणात मोहीम राबवावी लागणार आहे की परराज्यातून येणाऱ्या लोकांचं सर्टिफिकेट ते राहत असलेल्या भागामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला माहिती पोलीस स्टेशनला देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने पुढची कारवाई करू. या सगळ्या घटनांमध्ये हिंगोलीच्या संदर्भात काय माहिती तुम्ही घेतलेली आहे का? हिंगोलीमध्ये पण अशीच घटना घडलेली आहे अत्याचाराची. हिंगोलीच्या घटनेचं माझ्याकडे आता याच्यामध्ये कोणती माहिती आलेली नाही, पण मी माहिती घेते. फास्टॅगचं म्हणते तुम्ही, फास्टॅग इथं चालू, पण पुण्यातल्या आतापर्यंत साधारण 2 ते 2.5 केसेस अजूनही पॉस्कोच्या अंतर्गत असलेल्या पेंडिंग आहेत, ज्यांचा निकाल अजून लागला नाही आहे. पॉस्कोची बिल्डिंग तयार व्हायला अजून 1 ते 1.5 वर्ष आहे, पण आता जे कोर्ट आहे तिथे पॉस्कोच्या केस लवकर चालवल्या जात नाही. त्यासाठी काही नियोजन आहे का? यामध्ये खरं तर अशा काही घटना असतात ज्या आपण तातडीने चालवतो, त्याच्यासाठी फास्टॅग कोर्ट क्रिएट केलं जातं आणि ती केस त्याच्यामधून आपण पूर्णतेला घेऊन जाण्याचा खूप कमी कालावधीमध्ये प्रयत्न करत असतो. मी स्वतः संपूर्ण राज्यामध्ये दौरा करत असताना आत्ताच मी 5 दिवसाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली असा दौरा केला आणि यामध्ये सगळ्या घटनेची माहिती घेतो. तातडी निकाल देण्याची प्रक्रिया आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो, ज्यामध्ये ज्या काही घटना प्रलंबित राहिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर निकालात करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून आम्ही करतो. या सगळ्या घटनांमध्ये किंवा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार हे कामासाठी येत असतात, त्यांचं कुठल्याही प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी होताना दिसून येत नाही, तर सरकार म्हणून काय पावलं उचलणार? मला असं वाटतं की ज्या काही घटना ह्या सगळ्या घडतात त्या तातडीने, म्हणजे आता आत्ताची घटना जर आपण पाहिली खेड राजगुरू नगरची, तर 4.5 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. म्हणजे लवकरात लवकर आरोपीला अटक करणं, कायद्यानं गुन्हा नोंद करणं, कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया पूर्ण करणं आणि त्या माध्यमातून पीडितेला न्याय देण्याची भूमिका आपण आपल्या माध्यमातून घेत असतो. म्हणून मी वारंवार सांगते की फार मोठ्या प्रमाणातल्या नागरिकरणाची जी घटना जर पाहिल्या, मी स्वतः अस्वस्थ या माध्यमातून होते की नावाशेवा असेल, नवी मुंबई असेल, बोधदेव घाटातल्या घटना असतील की हे लोक नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरच्या राज्यातून त्याची माहिती आपल्याकडे फारशी नसताना पोलिसांनाही त्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करताना अडचणी येतात, तरी सुद्धा त्यातनं मार्ग काढत आपण ह्या तपास पूर्णतेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून आपण पुढे निश्चितपणाने काम करतो. या सगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीच या मोठ्या प्रमाणात टार्गेट होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर सरकारच्या पातळीवरती या संदर्भात काही कायद्यामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये काही बदल करण्याची गरज 1 असं वाटतं जुलैपासून की जो BNS चा कायदा सुरू करण्यात आलेला आहे, या कायद्यामधली विशेष तरतूद ही बालकांसाठीच आहे आणि मोठ्या प्रमाणातल्या मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जेव्हापासून त्या शाळेत जातात तेव्हापासून त्यांना जेव्हापासून जाण येते किंवा माहिती समजेल अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या व्हिडिओज तयार केले, जे आपण निर्भया पथक आणि बीट मार्शलच्या माध्यमातून छोट्या मुलींना देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आपला समज असा असतो की आपण 5वी नंतर किंवा 7वी नंतर मुलींना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या अगोदरच्या मुलींवरती वाढत्या लैंगिक अत्याचाराचं प्रमाण पाहता पालक आणि शिक्षकांच्या माध्यमातून, जसं सखी सावित्री कमिटी केलेली आहे त्या कमिटींच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षक पालक संघटना असेल यांच्या माध्यमातून आता मुलींना शाळेत जात असतानाच या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करावी लागणार आहे. आपण फार लहान मुली आहेत आणि त्यांना हे समजणार नाही असं करून आपण 5वी पासूनच्या मुलींना हे सगळं सायबरच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला होता किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून त्या पद्धतीचे नियमावली बनवली होती. पण त्याच्याही पेक्षा लहान मुलींवरती जे अत्याचार होतात तेव्हा आता घरापासून आणि शाळेत गेल्यापासून त्यांना ही माहिती देण्यासाठी आपण निश्चितपणाने त्या पद्धतीचा उपक्रम राबवूया, जेणेकरून लहान मुलींना सुद्धा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तुमच्या माध्यमातून मला आवर्जून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींना सांगायचंय, 112 हा टोल फ्री क्रमांक हा मुलींसाठी, महिलांसाठी आहे. तातडीने, तसं तर 1098, 1091 हे टोल फ्री क्रमांक आहेत, पण हे लक्षात येत नाही. पण 112 हा क्रमांक आहे की आपल्या आजूबाजूला कोणती अशा पद्धतीची घटना घडली किंवा महिलांना, मुलींना, म्हणजे शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलींना कुठेही असुरक्षित वाटलं तर तातडीने 112 या क्रमांकावर डायल केल्यास, सिटी भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल
7 ते 8 मिनिटापर्यंत ही पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांचं लोकेशन डिटेक्ट करून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना काय सुरक्षता हवी, काय मदत हवी ही माहिती विचारली जाते. आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून आवर्जून विनंती करायची की 112 हा क्रमांक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींपर्यंत आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावा, जेणेकरून कधीही त्यांना त्या गरज लागली किंवा कुठेही असुरक्षित वाटत असेल तर एक त्यासाठीची मदत म्हणून त्यांना या नंबरचा फायदा होऊ शकतो. ताई, तुम्ही सगळ्या योजना सांगताय केंद्र सरकारपासून राज्य सरकार प्लस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, पण या पदावर नसताना राज्य सरकारचं गृह खातं आणि राज्य महिला कुठेतरी कमी पडतं असं तुम्हाला जाणवतं का? कारण गेल्या काही दिवसातल्या घटना ज्या वाढल्या त्या बघून पोलीस प्रशासन असेल, गृह खातं असेल किंवा महिला आयोग असेल, मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, गेल्या 3 वर्षामध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना गेल्या 2 दिवसापूर्वीच आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आमच्या आयोगाचा रिपोर्ट मांडला. त्याबद्दल सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देईल. लोकमत आणि TV9नी जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये की गेल्या 2021, 22, 23 आणि 23-24 असा तो अहवाल आहे की त्या 21, 22 आणि 23 मध्ये ज्या घटना घडत होत्या मग त्या DVच्या घटना होत्या, त्याच्यापेक्षा आमचे काउन्सिलिंग सेंटर वाढल्यामुळे आता घटनांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि ज्या अत्याचाराच्या घटना होत्या याच्या संदर्भात अवेअरनेस प्रोग्राम आम्ही वाढवल्यामुळे आता घटनांमध्ये सुद्धा की तातडीने जाणीव होती म्हणून त्या देखील घटना आता कमी होतात. हा आपल्याकडूनच आलेला अहवाल आम्हाला परवा मिळाला. आणि म्हणून मला एक समाधान वाटतंय की मी स्वतः केवळ मुंबईच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये बसून काय महाराष्ट्रामध्ये चाललंय हे पाहत नाही, तर आम्ही स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून, जनता दरबाराच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि या माध्यमातून एक समाधानाची गोष्ट म्हणजे एका व्यासपीठावरती त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, CO असतील, विधी सेवा प्राधिकरणाला आम्ही बरोबर घेऊन जातो. यापूर्वी कधी विधी सेवा प्राधिकरण हे असं व्यासपीठावरती येऊन प्रश्न सोडवत नव्हतं, पण न्यायालयीन प्रक्रिया असलेलं विधी सेवा प्राधिकरण सुद्धा आता त्या ठिकाणी पॅनलच्या माध्यमातून येतात. 6-7 पॅनल एका जिल्ह्यासाठी आम्ही करून जागच्या जागी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आहे. पोलीस यंत्रणा ते त्यांचं काम करत असतं, प्रशासकीय यंत्रणा म्हणून मला जरी लोणावळ्याची घटना दुर्दैवी आहे, खाकीवर्दीवरती कुठेतरी त्या माध्यमातून निश्चितच गालबोट लागणार आहे की SRPF मधून आलेला 2 महिन्यापूर्वीचा तो व्यक्ती त्याच्याबद्दलची फारशी माहिती नसल्याने त्यांना बंदोबस्ताला पाठवण्यात, स्वतः पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की आम्हाला पूर्वकल्पना असते तर आम्ही कधीच या व्यक्तीला पोलीस बंदोबस्तासाठी या ठिकाणी पाठवलं नसतं. पण अशा पद्धतीची काही लोक आहेत ज्यांच्यामुळे या वर्दीवरती टपका लागतो. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजगुरुनगरच्या घटनेमध्ये 4.5 तासामध्ये त्यांनी आरोपीला शोधून काढलेले, म्हणजे एक यंत्रणा त्या भागामध्ये लावून तातडीने आरोपीला शोधणं ही त्यांची जबाबदारी आणि ते पार पडतात. एकंदरीत समाजाची विकृती, कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत आहे. कायदे कडक ठेवावेत, 1 जुलैपासून त्या कायद्यांची देखील अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. पण आजही जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, त्यावेळेस तळपायाच्या मस्तकात जाते, अंगावर शहारे येतात की 4 भिंतीच्या बाहेर जेव्हा कायदा सुरू होतो प्रशासन त्यांचं काम करतं. पण जिथं जन्मदात्या बापालाही मुलीचं नातं काय याची जाणीव नसावी, तो संस्कार नसावा, नात्याची वीण नसावी, याच्यासाठी खऱ्या अर्थानं आता प्रश्न पडतो की कुठेतरी जनजागृतीची गरज आहे. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करेल. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही काम करतोय. गेल्या वर्षी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं 72 महिला आणि मुलींना ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मस्कत, ओमान आणि दुबईमधून भारतात परत घेऊन आलो. ही आमच्यासाठी फार मोठी लढाई होती. अजूनही असतील, इंडिया एम्बसी असतील यांच्याशी संपर्क साधत अजूनही ती प्रक्रिया चालू आहे. पण आमच्यासाठी युद्ध पातळीवरचं हे काम आहे. अनेक समस्या आणि संकटांना तोंड देऊन आम्ही त्या मुली आणि महिलांना भारतात परत आणतोय. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एकंदरीत प्रश्न अनेक आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करतोय. यासाठी खऱ्या अर्थानं समाजाने एकत्र यायला पाहिजे आणि माणसांच्या कळपामध्ये वावरणारी ही विकृती आहे, हिंस्र श्वापाद आहे, यांचा खरं नायनाट करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल. त्याच्यामुळे आता कायदा भारतीय न्याय संहितेचा असेल, भारतीय साक्ष संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, इतके कठोर 3 कायदे हे केंद्र शासनाने 1 जुलैपासून आणले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पण माणसामध्ये असलेली ही विकृती ती कुठेतरी आता तेथून काढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी देखील ही जबाबदारी घेत असताना की व्यक्ती जरी ओळखीची असेल, जवळची असेल, नात्यांमध्ये असेल, तरी आता प्रशिक्षण फार लहान वयामधून किंवा त्याच्याबद्दलची जाणीव फार लहान वयापासून आपल्याला मुलींना देणं गरजेचं आहे. आणि शाळांमधून तसा प्रयत्न आम्ही करतोच आहे. पण आता घरापासूनही आईनी, पालकांनी तो प्रयत्न केला पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणातल्या घटना ह्या जवळच्या व्यक्तीकडून घडतात. महिला मिसिंगच्या संख्या पण वाढत चालली.
मिसिंगचे प्रकार जास्त वाढत चालले ते त्या संदर्भात काय मी उपाययोजना केली? गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग असा स्वतंत्र विभाग मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कार्यरत असतो आणि दर 2 महिन्याने आम्ही त्याचा आढावा घेत असतो. यामध्ये मिसिंग केसेस आहेत त्या NCRBच्या अहवालानुसार मिसिंग केसेसमध्ये हरवलेली व्यक्ती ही पुन्हा सापडून आल्यानंतर त्याच्यामधून ती मायनस रेकॉर्डवरती होत नाही. पण आमचा प्रयत्न हा असतो की मिसिंग केसेस जसं मी येतो ह्युमन ट्रॅफिकिंग आणि मिसिंग हे 2 वेगळे भाग आहेत. ह्युमन ट्रॅफिकिंग हे प्रक्रिया ही राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेर त्या ट्रॅफिकिंगमध्ये एक व्यापार म्हणून होतो मानवी व्यापाराच्या अंतर्गत आणि मिसिंग केसेस यामध्ये कधी नोकरीचं अमेल दाखवणं कधी प्रेमाचं अमेल दाखवणं आणि त्या माध्यमातून झालेल्या केसेस आहेत. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात केसेस येतात त्याच्यासाठी आम्ही तातडीने काम करतो. प्रत्येक पोलीस विभागाला मिसिंग केस स्वतंत्र सेल अस्तित्वात आहे आणि याच्या माध्यमातून पाठपुरावा केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला सांगायला सुद्धा तुम्हाला आता खरं आज ह्या विषयाने मांडतोय म्हणून 17 वर्ष 8 महिने 17 वर्ष 10 महिने असं वय असलेली मुलगी प्रेम प्रकरणामध्ये अडकून जेव्हा एखाद्या मुलाबरोबर जाते त्यावेळेस खरं तर तिचा शोध घेत असताना 18 वर्ष झाले की ती मुलगी लग्न करते आणि 18 वर्षानंतर स्वतःच्या आई वडिलांवरतीच आरोप करून की मला आई वडिलांपासून त्रास आहे किंवा मी आई वडिलांवरती गुन्हा नोंद करायचा असं जेव्हा म्हणतात तेव्हा खरं आई वडिलांची अवस्था ही दयनीय होते. म्हणजे ही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढायला लागली कारण की सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे. आता आम्ही आयोगाच्या माध्यमातून ही सायबर सुरक्षा ही सगळ्या शाळा कॉलेजमध्ये राबवली ज्याच्या माध्यमातून खरी वास्तवता काय समाजाची हा मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. पण एकंदरच ह्या सगळ्या मिसिंग केसेससाठी आम्ही अतिशय प्रभावीपणे काम करतोय. तातडीने मिसिंग केसेस ज्या दाखल होतात त्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जाहिरात देणं किंवा हरवलेल्या व्यक्तीच्या विभागा माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याची माहिती देणं आणि तातडीने शोध घेण्याची मोहीम या विभागाकडून केली जाते आणि ती आम्ही सातत्याने राबवतो. आणि पण मग त्यातली जे आकडा आहे त्यातले कमी किती झाले किंवा वाढले काय झालं? पूर्ण महाराष्ट्राचा आकडा हा आम्ही तुम्हाला देतो पण याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचा आकडा वेगवेगळा असतो. यामध्ये जेव्हा प्रक्रिया होते त्यामध्ये जेव्हा ती व्यक्ती सापडून येते तर सापडून आल्यानंतर सुद्धा त्यांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती मायनस केली जात नाही ज्या आकड्यांमधून आहे. त्याच्यामुळे दरवर्षीचा हा आकडा असतो. आमचा या वर्षीचा असेल तर आम्ही तो तुम्हाला देतो. हे पण तुम्ही या म्हटलं की वर्षभरात काही किती राज्यातला मिसिंग आकडा किती असू शकतो? मागच्या वर्षी तुम्ही स्वतः प्रेस घेऊन तो आकडा आणि दिला. त्यावरूनच राजकारण सुरू झालं होतं. टीका केलं की महिला आयोग कुठे कमी पडलाय महिलांची मिसिंग एवढी सगळी सुरू आहे एवढी सगळी स्मगलिंग मी सुरू स्वतः आहे. गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये असलेल्या हरवलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांना दिली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही युद्ध पातळीवरती मोहीम राबवली आणि या सगळ्यांचा मागोवा घेत राहिलो. आजही आम्ही त्याच ताकदीने काम करतो त्याच पद्धतीने काम करतो की जेणेकरून ज्या व्यक्ती हरवलेल्या आहेत त्यांचा शोध घेणं आणि शोधणं याच्यामध्ये स्वतःहून घरातून बाहेर गेलेल्या व्यक्तींमध्ये ज्यावेळेस महिलांच्या घटना घडतात त्यावेळेस कौटुंबिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या माध्यमातून घर सोडून गेलेल्यांची संख्या आहे आणि 18 वर्षापर्यंतच्या मुलींमध्ये खरं तर नोकरीचं अमील जसं मी आता सांगितलं तसं आणि प्रेम प्रकरण यामुळे घरातनं बाहेर गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण यामध्ये स्थानिक पातळीवरची पोलीस यंत्रणा त्या पद्धतीने काम करतात आणि बऱ्याच वेळा घरी आल्यानंतर मिसिंग केस दिली पण ती काही दिवसांनी ती व्यक्ती घरी आल्यानंतर संबंधित व्यक्ती ही घरी आली याबद्दलची माहिती त्या कळवल्या जात नाही. तरी स्वतः आमचा स्वतंत्र सेल आहे जो त्याचा सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या केसेसची नोंद करत असतो. पण ताई याचा हॉटस्पॉट कुठे जास्त आहे म्हणजे सिटी का ग्रामीणचा जास्त आहे? यामध्ये जे भाग म्हणजे कोल्हापूर असेल सोलापूर असेल इकडे पालघर असेल जो भाग हा बॉर्डरवरती आहे आपण वेगवेगळ्या राज्यांच्या तिथं मिसिंग केसेस जरा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याचबरोबर काही शहरी भाग आहे म्हणजे मुंबई ठाणे पुणे नागपूर अशा भागांमधून मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे जिथं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होतंय अशा ठिकाणी घडणाऱ्या घटनांची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात. नाही पण काही जे मुली आहेत किंवा नेपाळ असेल किंवा जे एंट्री करतात त्या संदर्भात काय केलंय का किंवा आपल्याकडून बाहेर जातात स्मगलिंग होती असं काही तक्रारी आहेत का? आम्ही ते ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणातलं काम करतोय. अशी कोणतीही तक्रार आली तर मिसिंग केसेसच्या संदर्भातल्या तक्रारी असतात तर त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कोणत्या केस येतात. स्वतः मी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मी आवर्जून त्या भागांमध्ये की ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये कोणत्या केसेस आहेत का किंवा मिळून आलेल्या तर मला रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा कोल्हापूरमधल्या मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात कारण तिथून पुढे
शेजारच्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून जे काही जिल्हे हे बॉर्डरवरती आहेत तिथं ही संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीची प्रभावी यंत्रणा त्या भागात राबवतो. पण ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये असं तर आमची स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी खूप प्रभावीपणे काम करतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी 72 मुली आणि महिलांना आपण भारतात परत घेऊन आलो. महाराष्ट्रात आणणंही सोपं नाही, आधी भारतात आणावं लागतं आणि भारतातून मग त्या राज्यांमध्ये त्या मुलींना पाठवण्याची यंत्रणा राबवावं लागते. नाही पण काही रॅकेट या सगळ्या संदर्भात बाहेर पाठवणार वगैरे काही त्याचं काही तिथपर्यंत पोहोचलो आपण किंवा पोहोचणार आहे का? आता बाहेर ज्या मिसिंग केसेसमध्ये आमच्याकडे ज्या केसेस येतात 3 महिन्यानंतर कोणतीही मिसिंग केस डिटेक्ट झाली नाही तर ती ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये कन्वर्ट केली जाते आणि त्या अनुषंगाने आम्ही या सगळ्या गोष्टींचा तपास करत असतो. आणि म्हणून मी वारंवार सांगत असते की आपल्या माध्यमातून 112 क्रमांक असेल त्याच्यावरती तातडीने आपण जर माहिती दिली तर आम्हाला त्या अनुषंगाने तपास करता येईल. या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं 2 महिन्यातून आम्ही या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण राज्याचा आढावा घेत असतो. तो आढावा घेतल्यानंतर संबंधित विभागाला तातडीने सूचना देत असतो. जिथं शक्य तिथं मी स्वतः जाऊन याची माहिती घेत असते. त्याच्यामुळे 72 मुले आणि महिलांना आम्ही याच युद्ध पातळीवरती मोहीम राबवली म्हणून घेऊन येऊ शकलो आणि ही आमच्यासाठी फार मोठी जमेची बाब. नाही हे आपण घेऊन आलो पण आपल्याकडे आलेले आपण बाहेर सोडलेत का परत म्हणजे बाहेरच्या देशातून आलेले आहेत किंवा त्यांना मिसिंग करून बाहेरच्या भारतात देशातल्या आपल्याकडे काही जर अशा तक्रारी आल्या असतील तर आमच्याकडे फारशा अशा काही तक्रारी आल्या तरी आम्ही ते एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरकडे किंवा नॅशनल कमिशनकडे देतो ज्यांच्या माध्यमातून तो व्यवहार किंवा पत्रव्यवहार वगैरे करून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. म्हणजे अशी तक्रार नाही आपल्या आमच्याकडे तक्रारी नाही, आयोगाकडे अशी कोणतीही तक्रार नाही. थँक्यू सर छोटासा मी करतो ना.